नमस्कार. माझी संस्था माझा अभिमान, माझी शाळा माझा सन्मान. धार्मिकता व आधुनिकता यांचा योग्य तो मेळ साधत विकसिततेकडे वाटचाल करणाऱ्या नाशिक शहरातील महाराष्ट्र समाजसेवा संघ ही एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था. साधना, समृद्धी, समता हे ब्रीद डोळ्यासमोर ठेवून तळागाळातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी झटणारे एक व्यवस्थापन. संस्था संचालित अनेक शाळांपैकी नवरचना विद्यालय प्राथमिक हे गंगापूर रोडवरील उच्चभ्रू वस्तीतील ज्ञान, संस्कार आणि सर्जनशीलतेचा प्रभाव जिवंत ठेवणारे नामवंत असे विद्येचे मंदिर. शाळेचे नवरचना हे नावच सांगते की येथे केवळ शिक्षण दिले जात नाही, तर मुलांच्या व्यक्तिमत्वाची नवीन रचना केली जाते. मुलांच्या व्यक्तिमत्वाची नवी घडण, नवे सृजन आणि नवे भविष्य येथे घडवले जाते. शाळा विद्यार्थ्यांना सुसंस्कारित नागरिक बनविण्याचा दृढ संकल्प बाळगते. प्रामाणिकपणा, सहकार्य, स्वावलंबन, निसर्गप्रेम, सौजन्यशीलता, संवेदनशीलता ही मूल्ये रोजच्या शालेय वातावरणातून रुजवण्याचा आमचा जाणीवपूर्वक प्रयत्न असतो. स्वच्छता अभियान, साक्षरता अभियान, वृक्षारोपण, विज्ञान प्रदर्शन असे वेगवेगळे सामाजिक शैक्षणिक उपक्रम यासाठी राबवले जातात. नुकतेच पूज्य साने गुरुजी स्मृती जागर अभियान शाळेत राबवले गेले. श्यामची आई एक महन्मंगल मातृप्रेमाची गाथा या महानाट्यातून पूज्य साने गुरुजींना विद्यार्थ्यांनी अनुभवले. दररोजचा परिपाठ, प्रार्थना, चिंतन, म्युझिक थेरपीतून ध्यान हे मूल्य संवर्धनाचे सुंदर भागच आहे. विज्ञान विषयासाठी प्रत्यक्ष प्रयोगशाळेत काम करून साहित्याची हाताळणी, प्रयोग, मॉडेल निर्मितीवर विद्यार्थी काम करतात. विज्ञान प्रदर्शनात, विज्ञान एकांकिकेत भाग घेतात व यश संपादन करतात. विकसित भारत, AI कार्यशाळा, 3D प्रिंटिंग यामधून विद्यार्थी स्वतःचे कुतूहल जागृत करून वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लावत आहेत. संगणक लॅबचा जास्तीत जास्त उपयोग करून घेत आहेत. AV रूम, प्रोजेक्टरच्या सहाय्याने शिक्षण पद्धतीत आधुनिकता आणून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव शिक्षक देत आहेत. भाषा शिक्षणात कथा, कविता इत्यादींचे सृजनात्मक लेखन, कथाकथन, वक्तृत्व, वाचन सप्ताह इत्यादी वेगवेगळ्या उपक्रमातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडत आहे. शाळा विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला योग्य दिशा देण्यासाठी नृत्यनाट्य, चित्रशिल्प, गायन वादन, हस्तकला या विषयांतर्गत विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सौंदर्यदृष्टी आणि अभिव्यक्ती कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न करत असते. प्राथमिक शिक्षण हे मुलांच्या जीवनाचा महत्त्वाचा पाया. त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांच्या एकात्मिक शिक्षणावर विशेष भर दिला जाऊन आधुनिक व पारंपरिक अशा दोन्ही शिक्षण पद्धतींची सांगड घातली जाते. प्रत्येक विद्यार्थी हा अद्वितीय आहे याची जाणीव शिक्षकांना आहे. नवरचना विद्यालयाची शिक्षण पद्धती ही विद्यार्थी केंद्रित आहे. शाळेत शिक्षण फक्त पाठांतरावर भर दिलेला नसून अनुभव, निरीक्षण, प्रयोग, चर्चा, गटकार्य, प्रकल्पाधारित असे इथले शिक्षण आहे. शाळेत दररोज घेण्यात येणारा गणिती परिपाठ, गणिताशी मैत्री, यशाची खात्री, गणित मंथन यासारख्या उपक्रमातून विद्यार्थी गणिताशी जवळीक साधतात. गणितीय संकल्पना त्यातून ते सहजरित्या समजून घेतात. प्रशस्त मैदान व रम्य परिसर लाभलेल्या नवरचना विद्यालयात क्रीडा हा शिक्षणाचा अविभाज्य भाग आहे. दरवर्षी होणारा क्रीडा महोत्सव विद्यार्थ्यांना शिस्त, सहकार्य, जिद्द, खिलाडू वृत्ती शिकवतो. अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होतात, यशस्वी होतात व शाळेचा नावलौकिक सर्वदूर पोचवतात. अशा वेगवेगळ्या उपक्रमातून मूल्य संवर्धन करण्याचा शाळेचा एक प्रामाणिक प्रयत्न असतो. त्यातच विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, देशप्रेम, देशभक्ती जागृत करण्याच्या उद्देशाने शाळेत MCF मार्शल कॅडेट फोर्स अर्थात अर्धसैनिकी शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते.
यात मल्लखांब, रोप मल्लखांब, आर्चरी, रिंग फायर, लाठीकाठी, दांडपट्टा, ढाल तलवार, मार्शल आर्ट इत्यादी बाबींचा समावेश होतो. दूरदृष्टीचे धोरण डोळ्यासमोर ठेवून संस्थेने MCF सोबतच विद्यार्थ्यांचे शिक्षण व्यवसायाभिमुख होण्यासाठी 3D प्रिंटिंग हा अत्याधुनिक कोर्स शाळेत सुरू केला आहे. विद्यार्थी 3D प्रिंटिंगच्या माध्यमातून वेगवेगळ्या वस्तू बनवण्यास शिकत आहेत, स्वतः सक्षम होण्याचा प्रयत्न करत आहेत. थोडक्यात नवरचना विद्यालय प्राथमिक ही शाळा म्हणजे प्रत्येक बालकात नवता, नवचैतन्य, नवसृजन, नवोन्मेष फुलवून मुलांमध्ये नम्रता, निपुणता, निष्ठा, नीतिमत्ता, निधिध्यास निर्माण करणारे एक निकेतन आहे. ज्या नंदनवनातून आज अनेक विद्यार्थी व त्यातून देशाचे जबाबदार नागरिक, नवजवान घडत आहेत. छात्र आम्ही नवरचनाचे, घडवू राष्ट्र उद्याचे या ब्रीदवाक्यातून व विविध मूल्य संवर्धनाच्या मंथनातून निघालेले नवरचनाचे हे नवनीत नवयुगाची नांदीच ठरेल यात मुळीच शंका नाही. धन्यवाद.